नमस्कार मित्रांनो, YCMOU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. कोर्स कोड M50, कोर्स नेम MA इकॉनॉमिक्स, MA अर्थशास्त्र, शैक्षणिक वर्ष 2024 ते 2025. सेकंड सेमिस्टर. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025. आज दिनांक आहे 9 मार्च 2025. शेवटची तारखेला बरेच दिवस वेळ आहेत, त्याच्यामुळे आपण होम असाइनमेंट क्वेश्चनचे उत्तरे व्यवस्थित शोधून आपण व्यवस्थित लिहू शकतो. त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर आपण होम असाइनमेंट क्वेश्चन आलेले आहेत आणि त्याचे उत्तर तुम्ही शोधायला चालू करण्यासाठी लवकरात लवकर व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून तुम्हाला वेळ मिळावं. ह्याच्यामध्ये MCQ आहेत, बहुपर्यायी प्रश्न असल्यामुळे त्याचे उत्तर शोधणं खूप अवघड काम आहे. MA इकॉनॉमिक्सचे पुस्तकं खूप मोठे मोठे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला MCQची जी बहुपर्यायी प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती शोधायला खूप वेळ लागेल. त्यासाठी व्हिडिओ लवकर बनवलेला आहे. त्याचा सर्व आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्स जे आहेत, यूट्यूब सबस्क्रायबर्स व्ह्यूअर्स आहेत, त्यांनी फायदा घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया. तर M50 MA इकॉनॉमिक्स सेकंड सेमिस्टर होम असाइनमेंटचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. इथे एकूण 6 टॅब दिसत आहेत, म्हणजे एकूण 6 पेपर्स आहेत. 6 पैकी तुमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जे तुम्ही फर्स्ट इयरचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरला असेल त्याच्यामध्येच तुमच्या सेकंड सेमिस्टरचे तुमचे कंपल्सरी पेपर आणि ऑप्शनल पेपरची नोंद असते ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये. जर तुम्ही स्वतः भरला असेल तर तुमच्याकडल्या ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये पाहून घ्या. जर स्टडी सेंटर कॉलेजवाल्या सरांकडे तुम्ही जमा केले असतील डॉक्युमेंट आणि त्यांना भरायला लावलेलं असेल तर त्यांना फोन करून सेकंड सेमिस्टरचे कंपल्सरी आणि ऑप्शनल पेपर कोणते आहेत ती चौकशी करून घ्या आणि त्यांच्याच प्रश्नांची उत्तरे शोधायचं आहे. ज्यांच्याकडे बुक्स नसतील त्यांनी YCMOU.digitaluniversity.ac या ऑफिशियल वेबसाईटवरून बुक्स फ्री डाउनलोड ह्या टॅबवर क्लिक करून तुमचे MA इकॉनॉमिक्सचे सेकंड सेमिस्टरचे बुक्स डाउनलोड करून त्याचे प्रिंटआउट काढून किंवा PDF फॉर्मॅटमध्ये स्मार्टफोनमध्ये सेव्ह करून वाचन करून होम असाइनमेंटचे क्वेश्चनचे उत्तरे तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आता व्हिडिओ चालू करूया. पहिला पेपर बघूया. पहिल्या पेपरचं कोड आहे MAR 507. पेपरचं नाव आहे सार्वजनिक अर्थशास्त्र. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला पेज नंबर 1 आणि पेज नंबर 2 पेज दिसत आहेत ह्या PDFमध्ये. पेज नंबर 1वर जनरल इन्स्ट्रक्शन्स आहेत. ह्या इन्स्ट्रक्शनमध्ये होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची वेबसाईट, होम असाइनमेंट लिहिण्यासाठी आन्सर शीट वेबसाईटवरून कसं डाउनलोड करायचे त्याची प्रोसेस, 30 गुणांकरता होम असाइनमेंट आहे. त्याच्यात 2 गृहपाठ आहेत. पहिल्या गृहपाठाचे मार्क किती आहेत, सेकंड गृहपाठाचे मार्क किती आहेत, एका पेजवर किती प्रश्नांची उत्तरे लिहावीत, असे डिटेलमध्ये पेज नंबर 1वर इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते तुम्ही प्रत्येक पेपरच्या पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन वाचायचे. काही पेज नंबर 1 आहे, काही पेज नंबर 1. ठीक आहे, हे वरचं वाचून घ्या. आपण दुसरा पेज नंबर 2 पाहूया. पेज नंबर 2वर गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दिले आहे. गृहपाठ क्रमांक 1 मध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी प्रश्न आहे, लेखी प्रश्न. गृहपाठ क्रमांक 2 मध्ये 10 बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले आहेत, त्याच्यातली 1 पर्याय तुमचा बरोबर असणार आहे. ठीक आहे, हे झालं पेपर क्रमांक 1. आता पेपर नंबर 2 बघूया लगेच. पेपर नंबर 2चं नाव आहे MAR 508 लोकसंख्याशास्त्र. त्याचं पेज नंबर 1चे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्यायचं आहे. आपण पेज नंबर 2 पाहूया. पेज नंबर 2वर ह्याचेही 2 गृहपाठ आहेत. ही 30 गुणांसाठी गृहपाठ आहे, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. ही सुद्धा तुम्हाला व्यवस्थित वाचून याची उत्तरे लिहायचं आहे. चला आता आपण जाऊया पेपर क्रमांक 3वर. पेपर क्रमांक 3चं नाव आहे MAR 509 वाहतूक व दळणवळणाचे अर्थशास्त्र. त्याच्यात पेज नंबर 1वर इन्स्ट्रक्शन्स आहेत, ती वाचून घ्या. पेज नंबर 2वर गृहपाठ दिलेले आहेत, ते लिहून घ्या आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरे शोधण्यास चालू करा. 30 गुणांसाठी गृहपाठ आहे, गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दोन्ही मिळून 30 गुण. आणि मोस्ट पेपर जे असणार आहेत तुमचे 100 गुणांसाठी असणार आहेत, त्याच्यातले 30 गुण तुमचे गृहपाठाकरता असणार आहेत, होम असाइनमेंट करता असणार आहेत आणि 70 गुणांची तुमची लेखी परीक्षा होणार आहे. आता समर 2025ला तुमची लेखी परीक्षा होणार आहे. ठीक आहे, चला तिसरा पेपर घेऊया आपण. आता तिसरा घेतला वाटतं. ओके, तिसरा घेतला.
तर आता चौथा पेपर घेऊया. चौथ्या पेपरचा कोड आहे MAR 510 आर्थिक विचारांचा विकास भाग 2. पेज नंबर 1 वाचून घ्यायचा आहे. हा पेपर छोटा आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये गृहपाठाचे प्रश्नही कमी आहेत आणि 15 गुणांकरता गृहपाठ आहे. ECO 510 नाव आहे, आर्थिक विचारांचा विकास भाग 2. गृहपाठ एकच आहे, फक्त एक दीर्घोत्तरी प्रश्न एक लघुत्तरी प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे पेपर क्रमांक 5 ऑप्शन पेपर कोणता आहे पाहून घ्या बरं का तुमचा. हां, तर पेपर क्रमांक 5 कोड आहे MAR 511 वित्तीय अर्थशास्त्र. पेज नंबर 1 वरील इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2 वर तुम्हाला 2 गृहपाठ दिले. ह्याचा मतलब ही 30 गुणांसाठी गृहपाठ असणार आहे. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. ठीक आहे. चला शेवटचा आणि 6वा पेपर पाहूया. 6व्या पेपरचा कोड आहे MAR 512 वर्तनाचे अर्थशास्त्र. पेज नंबर 1 चे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. पेज नंबर 2 वर वर्तनाचे अर्थशास्त्र ECO 512. त्याच्यात 2 गृहपाठ आहेत. 30 गुणांकरता गृहपाठ असणार आहे. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. व्यवस्थित प्रश्नाची उत्तरे लिहायचे आणि स्वाच्य अक्षरामध्ये तुम्हाला गृहपाठ लिहायचा आहे. जर तुम्ही खराब अक्षरामध्ये गृहपाठ लिहिलात तर तुमचा गृहपाठ वाचली जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण ओळखू चिन्हावर काय वाचणार आहे आणि काय गुण देणार आहेत सर. ठीक आहे. सुवाच्य अक्षरात लिहायचं आहे, ओळखू यासारख्या अक्षरामध्ये लिहायचे आहे तुम्हाला गृहपाठाची उत्तरे. स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे. नाहीतर आपल्या छोट्या भावाला एक गृहपाठ, आपल्या बहिणीला एक गृहपाठ, मावस भावाला एक गृहपाठ, चुलत भावाला एक गृहपाठ, असं प्रत्येकाला एक एक गृहपाठ देऊन जर तुम्ही लिहून जर अपलोड केलात तर मग अवघड होईल. ती तपासणाऱ्या सरांना ध्यानात येईल आणि ती कॉपी म्हणून तुमचं ॲब्सेंट टाकून देतील, तपासणार नाही. ठीक आहे. एकाच हस्ताक्षरात लिहायचे म्हणजे स्वतःच्या हस्ताक्षरात तुम्हाला सर्व गृहपाठ लिहायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्याला गृहपाठ लिहून देऊन काही अर्थ होणार नाही, तुमच्या काही कामाला येणार नाही. तुम्ही स्वतः प्रश्नाची उत्तरे शोधलात. ठीक आहे. आपण मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत. आपण आपलं काम करत करत आपलं काम करत करत आपण अभ्यास करत असतो. तरी पण आता परीक्षा जवळ आलेली असल्यामुळे आपल्याला थोडा आपल्या कामातून वेळ काढावा लागणार आहे. वर्षाच्या शेवटी कोणा आणि प्रश्नाची उत्तरे स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायची. ठीक आहे. हे पाहून घ्या. अशा प्रकारे 6 पेपर झाले आहेत. कंपल्सरीनं ऑप्शनल पेपर कोणता आहे पहा आणि उत्तरे लिहून लवकरात लवकर, म्हणजेच शेवटची तारीख आहे 31 मार्च 2025. त्याच्या अगोदर जमा करायचं आहे. शेवटची तारीख याची वाट पाहायची गरज नाही. ठीक आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रीण नातेवाईकापर्यंत शेअर करा. अनेक लोकांना आणखी भ्रमात आहेत की आणखी होम असाइनमेंट आलं आणि चालू झालं. लोक सबमिट करायला चालू केले. ठीक आहे. लवकरात लवकर सबमिट करा. सर्वांना शुभेच्छा. चांगल्या प्रश्नाची उत्तरे चांगली लिहा आणि अपलोड करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.